तर नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आपण मुलुंड ब्रिजवर आलो आहे. तर मी आज चाललो आहे बोरिवली नॅशनल पार्कला, जे की ऐरोलीपासून माझ्या एरियापासून जवळजवळ 38 ते 40 किलोमीटर आहे, म्हणजे 40 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. तर बघू आता किती वेळ लागतो तिकडे जायला, आणि मेन म्हणजे पीक टाईम आहे, गाडीचा आवाज. तर ऑफिस टायमिंग आहे, त्यामुळे मे बी आपल्याला ट्रॅफिक लागू शकतं. होप फॉर द बेस्ट, ट्रॅफिक लागायला नको. तर चला मित्रांनो, आता निघूया आपण. बाईक ॲक्च्युली मी खूप लांब पार्क केली आहे, बघा एवढा लांब चालत आलो आहे तिकडून, भरपूर मेहनत. तर आपण आता निघूया, आणि रस्त्यामध्ये आपण बोलतोच नेहमीप्रमाणे. चला. तर चला मित्रांनो, आता आपण चाललो आहे मुलुंड ब्रिजवरनं, आणि नेहमीप्रमाणे रूटचे लफडे आहेत. रस्ता मला माहीत नाही आहे, म्हणजे मॅपवर बघितलेला आहे तेवढाच. आता रस्त्यात विचारत जावं लागणार आहे, त्यामुळे बघू किती टाईम लागतो आहे. मित्रांनो, यावेळेस मी एकटा जात नाही आहे, माझ्यासोबत माझा मित्र आहे ओमकार कदम. त्याच्याकडे त्याची बजाज व्ही आहे, जी विक्रांत म्हणून नवीन इंट्रोड्यूस झालेली बाईक होती ती. सो बघूया, अजून एक्सपिरियन्स नाही मलाही त्याच्यासोबत राईड करायचा. सो चला जाऊया आता. तो पुढे मे बी आपल्याला ब्रिज संपल्यानंतर सिग्नलला भेटणार आहे बोललेला. सो बघू आता, जाऊया. चलो. अरे वा, तर ओके आलेला आहे. हो हो भाई विक्रांत, हॅलो. तो हा नवीन ब्लॉगर आहे, ह्याचं चॅनल सुद्धा नक्की चेक करा. तुझं चॅनलचं नाव व्हायरल ब्लॉगर. ओके, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. सो आता निघालो आहे आम्ही. रूट असा असेल की इथून आम्हाला पवईला जायचं आहे, आणि पैसा लेक आहे, त्या लेकच्या साईडने जो रूट आहे तिथून जायचं. आता बघू पुढे गेल्यावर कोणाला विचारता येईल. हो चलो. ओके, तो पवईचा जो टर्न आहे तो मारलेला आहे. तो पवईमध्ये घुसलो आपण आता, आणि आपल्या उजव्या बाजूला आहे IIT पवई, आणि समोर जो एरिया दिसतोय तो आहे हिरानंदानी. हे बघा उजव्या बाजूला पवई लेक आलाय. आता तसं बघायला गेलं ना तर पवई खूप वेल डेव्हलप्ड आहे. तिथे हिरानंदानी जी इस्टेट जी आहे, त्यामुळे हिरानंदानी फर्स्ट क्लास यार. बघा मस्त बिल्डिंगचे जे आर्किटेक्चर वगैरे आहे खूप सुंदर आहे इथे. 101 बिल्डिंग, 101. ऐसा है कि प्रूफ भी रहता है, अगर पुलिस ने पकड़ा और हम लोग ने सिग्नल तोड़ा भी नहीं रहेगा तो दिखा सकते हैं हम लोग. चलो. तर आपण आलो आहोत, आणि इकडून उजवीकडे टर्न मारल्यावर इकडे आहे बोरिवली नॅशनल पार्क समोरच. ओके, फायनली वी एंटर्ड.
हे चल बाईक अलाउड आहे. बाईकचा तर सिम्बॉल दिसतोय काय वाहनांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी. पहिली गोष्ट म्हणजे इथे आम्ही तिकीट काढलेत. बाईकचं तिकीट आहे किती 42 ओके 48 रुपीज पर पर्सन तिकीट आहे आणि बाईकचं तिकीट आहे 41. तर असे मिळून आम्हाला 89 रुपीज आम्हाला पे करावे लागले आहेत. आणि आम्ही चाललो आहे आतमध्ये. मोबाईल कॅमेरा अलाउड आहे पण मोठा कॅमेरा अलाउड नाही असं बोलतात आहेत. बट स्टील मी हेल्मेट कॅमेरा लावून चाललो आहे. आणि आम्हाला आत्ताच कळतं आहे की आतमध्ये बाईक्स अलाउड आहेत. वाव. त्याला विचारलं कुठपर्यंत बाईक नेऊ शकतो. ही सेड तुला जायचं तिथपर्यंत बाईकवर जातो. मला ठीक आहे चल चलतं आहे. 40 रुपीज भरले मग बाईकचे 41 रुपीज. नमस्कार. तर मित्रांनो आपण जस्ट एंटर केलं संजय गांधी नॅशनल पार्क, ज्याला आपण बोरिवली नॅशनल पार्क असंही बोलतो. तर काय 2 मिनटं झाले आम्हाला जस्ट एंटर करून. इथे चांगला स्पॉट भेटला बघा. दोघांच्याही बाईक्स लावल्यात. आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलेलो. आता पुढे जाऊन एक स्पॉट चांगला आहे जो की आहे कान्हेरी केव्ज, कान्हेरी गुफा. तर बघूया आता तिकडे आता किती लांब आहे अजून. तरी मी गुगलवर सर्च केलं तेव्हा तिथे समजलेलं 6 ते 7 किलोमीटर आतमध्ये येतील मेन रोडपासून. तरी होप करूया जास्त टाईम लागणार नाही आपल्याला. ठीक आहे चलो पुढे जाऊन बघूया आता. तर मित्रांनो माझी बाईक तो चालवतोय आणि त्याची बाईक विक्रांत चालवायची संधी मला मिळालेली आहे. तो चलो एकदा ट्राय करूया. फुल मॉस्क्युलर बाईक आहे. हा कडक फायरिंग. सो चलो टेस्ट ड्राइव. एक नंबर यार, मस्त वाटतंय. आपण कुठे आहेत आता? हां ओके इथे आपण. तर इथून कान्हेरी केव्ज.